शिवडी वरळीत शिवसेना आमदार निलेश राणे यांचा मास्टर स्ट्रोक। अखेर बंडखोरी मोडीत काढण्यास निलेश राणे यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। शिवडीतील 7 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, तर वरळीतल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राणेंवर जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी राणे चोखपणे निवडत असल्याचं यातून पाहायला मिळत आहे। ही जबाबदारी राणे चोखपणे पार पाडतायत। बंडखोरी शमवण्यास राणेंना यश आलेलं आहे। 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। तर कोणकोणत्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले पाहूयात। शलाका पाटील वॉर्ड क्रमांक 203 मधील, तृप्ती गणेश आडविरेकर वॉर्ड क्रमांक 203, आकांक्षा गावडे वॉर्ड क्रमांक 203, दीप्ती माळकर वॉर्ड क्रमांक 205, निलेश तर शेखर मोकल वॉर्ड क्रमांक 206, राहुल यादव वॉर्ड क्रमांक 206, प्रभाग क्रमांक 199 रत्ना महाले, प्रभाग क्रमांक 199 सरसू सेपुरी, प्रभाग क्रमांक 196 रोहिणी खंडाळे, प्रभाग क्रमांक 193 निकिता घडशी। तर या सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, निलेश राणेंवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्वाची जबाबदारी या महापालिका निवडणुकीत दिली आणि त्यांना बंड शमवण्यास यश आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी ही जबाबदारी निलेश राणे चोखपणे पार पाडत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रणिता, आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित जाताना दिसून येत आहे। अशामध्ये काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि मात्र शेवटच्या दिवशी जे आहे आमदार निलेश राणे यांना मास्टर स्ट्रोक त्यांची झालेली आहे। आणि ती शिवडी आणि वरळीतून एकूण 7 महायुतीच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी जे आहेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि यांची संख्या 7 एवढी होती। 7 जणांनी बंडखोरी केली होती आणि त्याच्यामध्ये आता 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यामध्ये जे आहे निलेश राणे यांना यश मिळाल्याचं सुद्धा समजून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर निलेश राणे यांच्या कामाचं कौतुक हे त्याच्या महायुतीत आणि शिवसेना पक्षामध्ये होताना दिसून येत आहे। प्रणिता जी, शुभम, आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी एका सभेत निलेश राणे यांचं कौतुक केलं होतं आणि त्यानंतर त्यांना ही महत्वाची जबाबदारी पक्षात देण्यात आली होती। मनपा महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आणि कुठेतरी एकनाथ शिंदेंचा विश्वास हा खरा ठरतोय असंच या दृश्यातून सध्या पाहायला मिळत आहे। अर्थातच ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवास सुरू आहे त्यांना असंख्य जे आहेत कार्यकर्ते लाभत आहेत आणि अशामध्ये आमदार निलेश राणे यांच्या पक्षामध्ये येणं, सोबतच त्यांना उमेदवारी मिळून त्यांची आमदारकी त्यांना मिळणं आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये सक्रियपणे ते काम करताना दिसून येत आहेत। कोकण असो की मुंबई असो त्यांची उच्च कामगिरी ही सध्या दिसून येत आहे आणि अशामध्ये एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ते सध्या ओळखले जात आहेत। मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ज्या निवडणुका सुरू आहे त्यामध्ये निलेश राणे यांची कामगिरी जी आहे ती उच्चस्तरीय जाताना दिसून येत आहे। कुठेतरी शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नव्याने उभारताना दिसून येत आहे आणि याचा फायदा निलेश राणे यांना देखील होताना दिसून येत आहे। जी शुभम, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले रहा। आणखी एका महत्वाच्या बातमी संदर्भातील अपडेट तुमच्याकडून घ्यायचे।